भाजपच्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी रविवारी जाहीर झाली। भाजप उमेदवारी देताना जास्तीत जास्त उमेदवार बदलाचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात राबवेल असं सांगितलं जात होतं। पण भाजपनं उमेदवारांच्या पहिल्या यादीत मोठ्या प्रमाणावर तिकीट कट करण्याची खेळी खेळली नसल्याचं दिसून येत आहे। पण तरीही पहिल्या 99 उमेदवारांच्या यादीत भाजपनं 10 नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचं दिसून येत आहे। अनेक विद्यमान आमदार आणि मंत्र्यांची तिकीटं रिपीट केली असताना भाजपनं या फ्रेश चेहऱ्यांना मैदानात उतरवण्यामागची नेमकी कारणं काय असू शकतात समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। भाजपच्या यादीतला पहिला फ्रेश चेहरा आहे तो म्हणजे सुलभा गायकवाड। कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपकडून कल्याण पूर्व विधानसभेचं तिकीट देण्यात आलंय। फेब्रुवारी शिंदेच्या सेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर जागेच्या वादातून गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता। त्यानंतर गणपत गायकवाड यांना अटक झाली, पण तेव्हापासून त्यांच्या पत्नी मतदारसंघात चांगल्या सक्रिय झाल्या। राजकारणाशी कोणताही संबंध नसताना त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली। इथे शिंदेची सेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष असल्याचं सांगितलं जातं। त्यांनी लोकसभेला कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच्या विरोधात ठाकरेंच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी प्रचारही केला होता। त्यानंतर विधानसभेच्या दृष्टीनं त्यांनी मतदारसंघ पिंजून काढलाय। कार्यक्रमांना उपस्थिती लावणं, अनेक कामांची उद्घाटनं करणं अशा पद्धतीनं त्या मतदारसंघात कामाला लागल्यात। त्यांना विधानसभेसाठी कामाला लागल्याचा संदेश भाजपकडून देण्यात आला होता। पण गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात तुरुंगात असताना भाजपनं त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना तिकीट दिलं। याचं कारण म्हणजे गणपत गायकवाड यांचा मतदारसंघावर असलेला होल्ड आणि सुलभा गायकवाड यांच्या भोवती असलेली सहानुभूतीची लाट। गणपत गायकवाड इथले 3 टर्मचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांचा या मतदारसंघावर चांगला होल्ड आहे। ही समीकरणं लक्षात घेऊनच भाजपनं सुलभा गायकवाड यांना तिकीट दिलंय असं बोललं जात आहे। भाजपच्या यादीतला दुसरा फ्रेश चेहरा म्हणजे श्रीजया चव्हाण। श्रीजया चव्हाण ह्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत। भाजपनं श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलंय। 2019 मध्ये इथून अशोक चव्हाण काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते, पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यानंतर त्यांची वर्णी राज्यसभेवर लावण्यात आली। अशोक चव्हाण राज्यसभेवर गेल्यानंतर भोकरची जागा रिक्त झाली होती। आता इथून श्रीजया चव्हाण यांना तिकीट मिळालंय। हा मतदारसंघ चव्हाण कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो। या मतदारसंघातून श्रीजया यांचे आजोबा शंकरराव चव्हाण 1972, 1978 असे 2 वेळा, वडील अशोक चव्हाण 2009 आणि 2019 असे 2 वेळा, तर आई अमिता चव्हाण 2014 मध्ये निवडून आल्या होत्या। चव्हाण कुटुंबासाठी सेफ समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात भाजपनं श्रीजया चव्हाण यांना तिकीट दिल्याचं बोललं जात आहे। भाजपच्या यादीतला तिसरा फ्रेश चेहरा म्हणजे अमोल जावळे। अमोल जावळे यांना भाजपनं रावेर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलंय। अमोल जावळे हे भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र आहेत। वडिलांच्या निधनानंतर अमोल जावळे यांनी रावेर मतदारसंघात भाजपचं काम केलं। भाजपनंही त्यांच्यावर विश्वास दाखवत रावेर पश्चिम जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती। लोकसभा निवडणुकीत ते रावेरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते, त्यासाठी त्यांनी तयारी देखील केली होती। पण रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपनं रक्षा खडसे यांना तिकीट रिपीट केलं। त्यामुळे अमोल जावळे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला। त्यांनी सामूहिकरित्या जावळे यांच्याकडे राजीनामे दिले होते, पण पक्षश्रेष्ठींचा मान राखत अमोल जावळे यांनी रावेरमधून माघार घेतली। आता त्यांना निष्ठेचं फळ मिळालं असून भाजपनं रावेर विधानसभेतून त्यांना तिकीट दिलंय। भाजपच्या यादीतला चौथा फ्रेश चेहरा म्हणजे प्रवीण तायडे। भाजपनं प्रवीण तायडे यांना अचलपूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलंय। प्रवीण तायडे हे अचलपूरचे विद्यमान आमदार बच्चू कडू यांचे कट्टर विरोधक मानले जातात। गतकाळात त्यांनी अचलपूरमध्ये भाजपला वाढवण्याचा आणि संघटन बांधणीचं काम केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील तायडे यांचा वरचष्मा आढळतो। 2017 साली ते अमरावती जिल्हा परिषदेत निवडून आले होते। आता त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलंय, पण त्यांच्यासमोर 4 टर्म आमदार राहिलेल्या बच्चू कडू यांचं मोठं आव्हान असणार आहे। बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडल्यानंतर महायुतीकडून इथं कुणाला तिकीट मिळणार याची अनेकांना उत्सुकता लागली होती। अखेर भाजपनं प्रवीण तायडे यांना उमेदवारी दिली आहे। भाजपच्या यादीतला 5वा फ्रेश चेहरा म्हणजे अनुप अग्रवाल। अनुप अग्रवाल धुळे शहराचे भाजपचे अध्यक्ष आहेत। यावेळी त्यांनी धुळे शहरातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती। भाजपनं त्यांची इच्छा पूर्ण केली आहे। मागील 5 वर्षात धुळे शहरात अनुप अग्रवाल यांनी भाजपचे संघटन चांगल्या प्रकारे वाढवलं होतं। त्यांना भाजपकडून दिलेली उमेदवारी हिंदुत्व कार्ड समजलं जात आहे, कारण धुळे शहरात MIM महाविकास आघाडी आपला उमेदवार देणार आहे। अशात मुस्लिम मतांचं विभाजन होऊन हिंदू मतांचा फायदा भाजपच्या अनुप अग्रवाल यांना होऊ शकतो। धुळे शहरात मुस्लिम मतं निर्णायक ठरतात। भाजपच्या यादीतला 6वा फ्रेश चेहरा म्हणजे अनुराधा चव्हाण। फुलंब्रीचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल झालेत, त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली होती। या जागी आता हरिभाऊ गटाच्या अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अनुराधा चव्हाण सध्या फुलंब्रीच्या कृषी उत्पन्न समितीच्या सभापती आहेत, तसंच त्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्य सुद्धा आहेत। मागील 1 वर्षात अनुराधा चव्हाण यांना तिकीट मिळेल म्हणून त्यांनी तयारी सुरू केली होती।
अखेर अनुराधा चव्हाण यांना तिकीट मिळालं असून त्यांचा सामना काँग्रेसच्या विलास अवताडे यांच्यासोबत होऊ शकतो. भाजपच्या यादीतला 7वा फ्रेश चेहरा म्हणजे शंकर जगताप. भाजपनं चिंचवडमधून शंकर जगताप यांना तिकीट दिलंय. शंकर जगताप हे चिंचवडचे माजी आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत. लक्ष्मण जगताप यांचं 2023 साली निधन झालं होतं. त्यानंतर चिंचवडमध्ये पोटनिवडणूक झाली आणि त्यात लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा विजय झाला. यावेळी मात्र शंकर जगताप निवडणूक लढण्यास इच्छुक होते. प्रसंगी त्यांनी बंडखोरीचं आव्हानही दिलं होतं. ही बंडखोरी टाळण्यासाठीच शंकर जगताप यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या यादीतला 8वा फ्रेश चेहरा म्हणजे प्रतिभा पाचपुते. प्रतिभा पाचपुते या श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी आहेत. बबनराव पाचपुते यांचं वय झाल्यामुळे त्यांचं तिकीट कापून त्यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आल्याचं बोललं जात आहे. याआधी प्रतिभा पाचपुते जिल्हा परिषद सदस्य होत्या. प्रतिभा पाचपुते यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या यादीतला 9वा फ्रेश चेहरा म्हणजे राहुल आवाडे. काही दिवसांपूर्वी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी राहुल आवाडे यांना तिकीट मिळेल याची शक्यता वर्तवण्यात येत होती. राहुल आवाडे यांचे वडील प्रकाश आवाडे यांची आपली मतदारसंघात चांगली ताकद आहे. यावेळी त्यांच्या विरोधात मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे त्यांचं तिकीट कापून त्यांच्या मुलाला मैदानात उतरवण्यात आलंय. भाजपच्या यादीतला 10वा फ्रेश चेहरा म्हणजे विनोद शेलार. मालाड पश्चिम मधून भाजपनं विनोद शेलार यांना तिकीट दिलंय. ते भाजप नेते आशिष शेलार यांचे बंधू आहेत. मालाड पश्चिमचे विद्यमान आमदार काँग्रेसचे असलम शेख आहेत. मागील सलग 3 टर्म ते इथून निवडून येत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर आशिष शेलार यांच्या भावाचा चेहरा देऊन मालाड पश्चिममध्ये भाजपनं हिंदू कार्ड खेळल्याचं बोललं जातं. आता इथून कोण जिंकतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपच्या या 10 फ्रेश चेहऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते इथून निवडून येतील का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.